नमस्कार, तुम्ही पाहताय मराठी मंडळी। महाराष्ट्रात भाजपने सत्ता मिळवली, पण त्या दोन भागीदार आहेत, एकनाथ शिंदे आणि अजित पवार। आणि त्यामुळे सत्तेत असून देखील भाजपचे कार्यकर्ते कुठेतरी नाराज आहे की अजून आपल्याला संधी मिळाली नाही। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने एकनाथ शिंदेंना सह देण्यासाठी आता खेळी खेळली आहे आणि हा खेळीचा चेहरा ठरले रवींद्र चव्हाण। साध्या जीन्स आणि शर्ट मधून भाई इमेज ठेवणारे आणि कोकणात भाजपचा झेंडा रोवणारे। आजच्या या व्हिडिओत आपण बघणार आहोत रवींद्र चव्हाणांची निवड नेमकी कशी शिंदेंना आव्हान देणारी आहे आणि भाजपच्या अंतर्गत नाराजीपासून, भाजपमधील अंतर्गत बंडाळीपासून ते शिंदे गटाशी टक्कर देण्याच्या रणनीतीपर्यंत सगळं काही। शिंदे गटाचा मोठा प्रभाव कोकण, ठाणे आणि पालघरमध्ये आहे। हा गड उद्ध्वस्त करण्याची रणनीती भाजपने आता आखली आहे, कारण रवींद्र चव्हाण ठाणे जिल्ह्यातले, तिथली राजकीय गणित त्यांना पक्की माहिती आहे। त्यांची भाई इमेज, थेट लोकांशी भिडणं, सामान्य भाषेत संवाद साधणं, स्थानिक वर्चस्व हे शिंदेंना सरळ टक्कर देणार आहे। भाई विरुद्ध भाई भाजपने आता उभा केला आहे। ही निवड फडणवीसांनी फार विचार करून केली असं म्हणायला हरकत नाही, कारण शिंदे गट सत्तेतला भागीदार असला तरी फडणवीसांना कधीच त्यांच्यावर पूर्ण विश्वास नाहीये आणि राहणार नाही। शेवटी राजकारण आहे, त्यामुळे शिंदेंना फार ताकद मिळता कामा नये किंवा शिंदे सेना फार फोपावता कामा नये। नाहीतर शिंदे सेना मजबूत झाली तर पुन्हा भाजपची डोकेदुखी वाढणार आहे आणि भाजपला नाकापेक्षा मोती जड नको आहे। त्यांना महाराष्ट्रात एक हाती सत्ता आणायची आणि त्यामुळे शिंदेंना फार ताकद देण्याचा धोका भाजप कधीच घेणार नाही। रवींद्र चव्हाण म्हणजे फडणवीसांची नजर आणि आवाज थेट शिंदेंच्या बालेकिल्ल्यात पोहोचणार आहे। कोकण, पश्चिम महाराष्ट्रात आणि ठाण्यात शिंदेंना आणि त्यांच्या नेत्यांना थेट आव्हान देण्यासाठी हा भाई, हा पठ्ठ्या फडणवीस यांनी आता मैदानात उतरवलाय, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे। ठाणे आणि पालघर हा भाग म्हणजे शिंदेंचा गड। शिवसेनेतल्या जुन्या कार्यकर्त्यांमध्ये तिथं शिंदेंवर अजूनही निष्ठा आहे, पण भाजपने आता त्यांच्या गडावर चढाई सुरू केली आहे। एकीकडून गणेश नाईक ठाण्यात जनता दरबार घेऊन शिंदेंच्या गडावर चढाई करत आहेत, तर दुसरीकडे आता रवींद्र चव्हाण यांना मैदानात उतरवलं गेलं आहे। रवींद्र चव्हाण यांनी ठाण्यात भाजपचा विस्तार केला। त्यांना पालघरची जाती आणि भाषिक समीकरणं माहिती आहेत। स्थानिक नगरपालिकांपासून विधानसभा निवडणुका अगदी पुढच्या लोकसभापर्यंतचा आराखडा भाजपने शिंदेंना अडचणीत आणण्यासाठी तयार केला असणार, कारण भाजप हा पुढच्या 25 वर्षाचं नियोजन करणारा पक्ष आहे। त्यांची थिंक टँक खूप जबरदस्त आहे। आणि या सगळ्यात मोठं आव्हान म्हणजे पुढच्या 6 महिन्यात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका। यातून भाजप आणि शिंदे गट युतीची खरी परीक्षा होणार आहे। रवींद्र चव्हाण यांना नेमकं यासाठीच प्रदेश अध्यक्ष केलं गेलंय असं म्हणायला हरकत नाही, कारण ते युतीला ताणून ताणून भाजपच्या बाजूला कलवतील। जिथे युती असेल तिथे भाजपचा वाटा वाढवतील आणि जिथे लढायचं असेल तिथे शिंदे गटाला चिरडण्याचा प्रयत्न करतात। कोकणात भाजपची पारंपरिक ताकद कमी होती। शिवसेना तिथं भावनिक मुद्द्यावर, मराठी अस्मितेवर जिंकत होती, पण गेल्या काही वर्षात रवींद्र चव्हाणांसारख्या नेत्यांनी भाजपचा तिथला पाया मजबूत केलाय। गावोगावी संपर्क, स्थानिक प्रश्नांवर आंदोलनं, तिथल्या नेत्यांना भाजपमध्ये आणणं यात चव्हाणांचा मोठा वाटा आहे असं बोललं जातं। आणि ही मेहनत आता शिंदेंच्या विरोधात वापरण्यात येणार आहे। भाजपमध्ये शिंदेंच्या गटाबरोबरची सत्ता अनेकांना खटकते। आज भाजपमध्ये असंख्य जुन्या निष्ठावान कार्यकर्ते असुरक्षित झालेत। मंत्रीपद, सत्तेत भागीदारी शिंदेंना मिळते, मात्र भाजपचे जुनाट चेहरे मागे पडतात। संधी मिळाली नाही तर हेच जुने कार्यकर्ते महापालिका, नगरपालिका निवडणुकीत बंडाळी करू शकतात। रवींद्र चव्हाण यांना नेमणूक देऊन भाजपने एक संदेश दिलाय की हे शिंदेंचं सरकार नाही, हे भाजपचं सरकार आहे। आणि कार्यकर्त्यांना पुन्हा उभं करण्यासाठी, पक्षात आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी चव्हाणांना पुढे आणलं गेलंय। फडणवीसांची ही डावपेचाची रणनीती आहे। शिंदेंना भाजपवर अवलंबून ठेवणं आणि त्यांच्या गडात भाजपचं वर्चस्व वाढवणं, स्वतःचा पक्ष मजबूत करायचा, तिकीट वाटपावर पकड ठेवायची आणि एकनाथ शिंदेंच्या वाढत्या महत्त्वाकांक्षेला आवर घालायचा, हे सगळं रवींद्र चव्हाणांच्या नेतृत्वातून देवेंद्र फडणवीस यांना किंवा भाजपला साधायचं आहे। त्यामुळे भाजपमध्ये आता भाई आलेत शिंदेंच्या गडात उतरायला। पुढची काही वर्ष महाराष्ट्राचं राजकारण, युतीतले संघर्ष, तिकीट वाटप, स्थानिक निवडणुका, पक्षातील गडबाजी या सगळ्यांनी तापणार आहे। रवींद्र चव्हाणांचं अध्यक्षपद ही भाजपची एक मोठी चाल आहे, शिंदेंना अडकवण्यासाठी, कार्यकर्त्यांना सावरण्यासाठी आणि राज्यात पुन्हा एक हाती भाजपचा झेंडा रोवण्यासाठी। या रणनीतीवर, या चालीवर
तुम्हाला काय वाटतंय तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. मराठी मंडळीवर नवीन असाल, अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करायला देखील विसरू नका. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रजा घेतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र.